रात्री 10 वाजताच्या सुमारास वसंत आपली दुकान बंद करतो, आपली स्कूटी चालू करतो आणि जवळच्या ATM कडे निघतो. स्कूटी चालवत असताना त्याला अचानक त्याचा मित्र सुरेशचा फोन येतो. हॅलो हॅलो. कसा आहेस वसंत? सगळं छान आहे सुरी. तू सांग, सगळं बरं आहे का घरात? हो, आम्ही सगळे बरं आहोत. ऐक, या रविवार माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. यावेळी आपण घरीच साजरा करतोय, तर तू तुझ्या संपूर्ण कुटुंबासह ये. चालेल? हो हो नक्की, आम्ही येतो. आत्ताच दुकानात आहेस का? नाही, दुकान बंद करून ATM ला जातोय पैसे काढायला. उद्या मुलीची शाळेची फी भरायची आहे. ठीक आहे, घरी पोचलास की फोन कर. हो. आणि वसंत कॉल कट करतो. वसंत जसजसा ATM जवळ पोहोचतो, तो स्कूटी रोड साईड पार्किंगमध्ये लावतो आणि पैसे काढायला आत जातो. जेव्हा तो आत असतो, एक अनोळखी माणूस त्याच्या स्कूटीचं टायर पंक्चर करून जातो. ATM मधून बाहेर येताना वसंतच्या हातात एक छोटीशी बॅग असते, ज्यात 1,00,000 रुपये रोख असतात. तो स्कूटीचं सीट उचलतो ती बॅग ठेवायला, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की टायर पंक्चर झाला आहे. तो चिंतेत पडतो की बॅगेत पैसे आहेत आणि आता घरी कसं जायचं. तेव्हाच एक ऑटो रिक्षा त्याच्याकडे येते. वसंत ती थांबवतो आणि ऑटो ड्रायव्हरला म्हणतो, गुरुनगरला जायचंय. हो, बसा. वसंत ऑटोत बसतो. ऑटो ड्रायव्हर बारंबार फ्रंट मिररमधून वसंतच्या बॅगेकडे पाहत असतो. वसंत ती बॅग घट्ट पकडून बसतो. तेव्हाच ऑटो ड्रायव्हर काहीतरी विचार करत असतो. त्याच्या वागण्यातून ते स्पष्ट दिसत असतं. काही तणाव आणि भीतीमुळं त्याचा हात थरथरत असतात. वसंत मात्र लक्ष ठेवून असतो की ऑटो कोणत्या रस्त्याने जाते. जेव्हा ऑटो ड्रायव्हर चुकीचा वळण घेतो, वसंत म्हणतो, अरे, तू चुकीचं वळण घेतलंस. गुरुनगरसाठी उजवीकडे जायचं होतं, पण तू डावीकडे गेलास. आणि मग ऑटो ड्रायव्हर म्हणतो, माझं माहिती आहे सर, हा शॉर्टकट आहे, आपण लवकर पोचू. वसंतला ऑटो ड्रायव्हरच्या वागणुकीत काहीतरी गडबड वाटते. तो घाबरतो आणि म्हणतो, ऑटो इथेच थांबव, मी इथून चालत जातो. ऑटो ड्रायव्हर म्हणतो, थांबा सर, थोड्याच वेळात गुरुनगर पोचू. वसंत रागाने म्हणतो, नाही, ऑटो थांबव, मला उतरायचंय, लवकर थांबव. ऑटो ड्रायव्हर दुर्लक्ष करतो आणि थोडं पुढे चालवतो. मग एका सुनसान रस्त्यावर ऑटो थांबवतो. अचानक ऑटो ड्रायव्हर आपल्या सीट खालून एक लांब ॲल्युमिनियमची रॉड काढतो. ऑटोतून उतरतो आणि घाबरत म्हणतो, बाहेर ये, लवकर ते पैसे मला दे, नाहीतर मारून टाकीन. वसंत आता घाबरून ऑटोतून उतरतो आणि म्हणतो, मला जाऊ दे, उद्या माझ्या मुलीचं कॉलेज फी भरायचंय. मला या पैशांची गरज आहे, कृपया मला जाऊ द्या. ऑटो ड्रायव्हर ओरडून म्हणतो, मला काही माहित नाही, लवकर पैसे दे. वसंत बॅग देण्यास नकार देतो. तेव्हा ऑटो ड्रायव्हर त्याच्याकडे येतो आणि बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो. वसंत ती बॅग उजव्या हाताने घट्ट पकडतो आणि डाव्या हाताने रॉड पकडतो. मग ऑटो ड्रायव्हर दोन्ही हातांनी रॉड ओढण्याचा प्रयत्न करतो. काही सेकंदात वसंत ती रॉड त्याच्याकडून हिसकावून घेतो आणि मागे दूर फेकून देतो. वसंत आपली बॅग डाव्या हातात हलवतो आणि उजव्या हाताने ऑटो ड्रायव्हरला जोरात चापट मारतो. ऑटो ड्रायव्हर धक्का खाऊन एक पाऊल मागे जातो. मग वसंत त्याला मारायला लागतो. ऑटो ड्रायव्हर वाचायचा प्रयत्न करतो, पण दरवेळी हरतो. प्रत्येक मारावर ऑटो ड्रायव्हर वेदनेने किंचाळतो आणि वसंत ओरडून म्हणतो, चोरी करतोस, चोरी करतोस. ऑटो ड्रायव्हरच्या चेहऱ्यावरून आणि हातांवरून रक्त व्हायला लागतं. तो जोरजोराने रडायला लागतो. शेवटी तो गुडघ्यांवर कोसळतो. वसंत थांबतो, मागे सरतो आणि खोल श्वास घेतो. ऑटो ड्रायव्हरला रडताना पाहून वसंतचा राग विरघळतो. जेव्हा तो तिथून निघू लागतो, तेव्हा ऑटो ड्रायव्हर जोरात रडत म्हणतो, मी चोर नाहीये. जर मला चोरीच करायची असती तर मी तुम्हाला चाकूनी वार करून पैसे घेऊन पळालो असतो. मला तात्काळ 2,00,000 रुपयाची गरज आहे. माझी आई हॉस्पिटलमध्ये भरती आहे. त्यांच्या ऑपरेशनसाठी 2,00,000ची गरज आहे. मी सर्व मार्गांनी प्रयत्न केले, सर्वांकडून मागून पैसे जमवायचा प्रयत्न केला, पण पैसे जमा होत नाहीयेत. मी काय करणार? मला मजबुरीने हे करावं लागतंय. हे ऐकून वसंतचा राग कमी होतो.
त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना दिसू लागते. तो भावूक होतो. आता तो विचार करतो की आता मी काय करू? माझ्याकडेही फक्त एवढंच पैसे उरलेत. उद्या माझ्या मुलीची फी भरायची शेवटची तारीख आहे. पण ऑटो ड्रायव्हरच्या आईचा जीवही धोक्यात आहे. भगवंत, आता मी काय करू? आता माझा एक प्रश्न आहे. जर तुम्ही वसंतच्या जागी असता तर काय केलं असतं? स्वतःच्या गरजेला प्राधान्य दिलं असतं की ऑटो ड्रायव्हरची मदत करून त्याच्या आईचा जीव वाचवला असता?